मित्रांनो नमस्कार। आज आपण एक वेगळा विषय घेऊन येत आहोत आणि तो विषय आहे सध्या जो राजकीय प्रकरण चालू आहे महाराष्ट्रामध्ये। ज्या पद्धतीने एखादा गुन्हेगार गुन्हा करतो आणि लागलीच त्याच्यावरती गुन्हा प्रतिबंध म्हणून आपण त्याचे घर पाडतो। तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो की आपल्याला घटनेनं कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यानुसार आपण आपल्याला हवं ते बोलू शकतो, हवं ते ऐकू शकतो, हवं ते बोलण्याची आपल्याला संधी आपल्या घटनेनं दिलेली आहे। परंतु आज ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठंतरी गळचेपा करताना आपण हे राजकीय लोक दिसत आहेत। काल परवा एक बातमी म्हणजे आपल्या न्यूजपेपरमध्ये मला वाचण्यात आली आणि त्यात असं दाखवलं, असं त्याच्यामध्ये एक मालवणचा मुलगा एक आपले जे चषक चालू होतं क्रिकेट चषक, त्या क्रिकेट चषकमध्ये त्याने पाकिस्तान जिंकावं यासाठी काहीतरी नारा केला असं त्या ठिकाणी समजलं आणि त्याच्यावरती तिथल्या नगर विभागानं त्याच्यावरती कारवाई करत असताना त्याचे घर पाडले। मित्रांनो अशीच एक घटना आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नागपूर या ठिकाणी जी दंगल घडली त्याच्यामध्ये खान नावाचा एक कोणतरी आरोपी होता, त्या ठिकाणी पण त्याचं घर म्हणजे कारवाई तर त्याच्यावरती केलीच पण त्याचा राग म्हणून त्याचं घर पाडलं। प्रशासनाला काही दिवसांनी समजलं की ते घर त्याच्या आईच्या नावावर होतं। मला वाटतं की आपण जे करतोय, आपण जे वागतोय आणि आपण जे आपल्या महाराष्ट्र प्रशासनाची जी इमेज आपण भारत देशामध्ये दाखवतोय ही कुठंतरी चुकीची आहे। कारण बघायला गेलं तर प्रशासन उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील लोक प्रशासनामध्ये येण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात काम करण्यासाठी तत्पर असायचे। आज हीच अवस्था सेम म्हणजे प्रकर्षानं पाहिलं तर आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी दिसते। उच्च न्यायालयानं ही बाब नोंदवत असताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील म्हणजे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पण कारवाई केली योगी सरकारच्या काळामध्ये की कोण गुन्हेगार काही झालात की त्याचं लगेचच घर पाडायचं। म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपण म्हणजे गुन्हा झाल्यावरतीच त्याचं घर आपल्याला काय दिसतं, त्याच्या अगोदर त्याचं घर तुम्हाला दिसत नाही का? किंवा इतर जे आता जे अतिक्रमणमध्ये घर आहेत ते कधी पाडणार आहेत आपण? म्हणजे कायदा हा किंवा पोलिसिंग हे कशासाठी असते तर पोलिसिंग ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असते। म्हणजे कुठंतरी पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो परंतु ही महाराष्ट्रामध्ये करताना दिसत नाही। काहीतरी बोलायचं आणि त्याचं बोलल्याच्या नंतरचे परिणाम हे पोलीस स्वतःच करून दाखवत आहेत। म्हणजे आपण आज महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी घेऊन जातोय याच्यावरती विचार केला पाहिजे। एकेकाळी महाराष्ट्राची संस्कृती ही राजकीय खूप छान होती, त्या ठिकाणी प्रत्येकाचा आदर केलेला असायचा। ही परिस्थिती आज उलट दिसत आहे। पहिले जे यशवंतराव चव्हाण आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्यावरती नपुंसक नावाची एकदा टीका झाली होती, परंतु त्या गोष्टीला त्यांनी खूप गांभीर्यानं न घेता त्यांनी ज्या व्यक्तीने त्यांच्यावरती टीका केली त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं होतं की नपुंसक राहण्याचं कारण माझी पत्नी ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे तिला लाठीचार्ज झाला होता आणि त्यावेळी तिला गर्भाशयाचा त्रास झाला होता आणि गर्भाशयाची पिशवी काढण्यात आली होती। ही गोष्ट सांगितल्यावरती त्या व्यक्तीला एवढं वाईट वाटलं। म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण म्हणजे कुठली गोष्ट किती सिरियस घ्यायची आणि कुठली गोष्ट कितीही म्हणजे मनावरती घ्यायची ही ज्यानं त्यानं ठरवायचं असतं। कुणाल काबरा नावाचा व्यक्ती एक गोष्ट बोलतो आणि त्याची गोष्ट तुम्ही एवढी मनावर घेताय, मला वाटतं लाज वाटली पाहिजे या गोष्टीवरती। कारण जर आपल्याला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आपली शिवसेना आहे, आपलं सर्व काय आहे, मग जर कोर्टानं सांगितल्यावरती एखादा व्यक्ती बरगळतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं ना। परंतु ही गोष्ट दुर्लक्ष न करता आपण त्याकडे लक्ष देतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो, त्याचं घर पाडतो, त्याचं बांधकाम पाडतो। मला असं म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेला ह्या गोष्टी करतात त्यावेळी बाकीच्या पण इतर गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत। त्याच व्यक्तीचं घर तुम्हाला त्यावेळेला काय दिसतं? बीडमध्ये जे प्रकरण घडलं खोक्या नावाचं, जो सतीश भोसले नावाचा मुलगा आहे तो गुन्हेगारी प्रकरणामध्ये अडकला, ठीक आहे अडकला तो त्याचा प्रश्न आहे, परंतु त्याची सजा ही त्याच्या घरच्यांना कशामुळे? आपल्या पोलीस प्रशासनानं तिथे जाऊन त्याचं घर वन विभागानं त्या ठिकाणी जाऊन त्याचं घर पाडलं। म्हणजे आपण आपलं राज्य कुठं घेऊन चाललोय
आपले विचार महाराष्ट्र राज्याचे कुठल्या पद्धतीने इतिहासात दाखवतोय याचा कुठंतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि ज्यावेळी जर तुम्हाला पाकिस्तानबद्दल म्हणजे एवढाच राग आहे, आपण पाकिस्तानला शत्रुराष्ट्र समजतो, तर मग आपण क्रिकेट खेळतातच का त्यांच्याबरोबर? जर एखादा व्यक्ती त्याची भावना दाखवत असेल तर आपण त्याचं लगेच घर पाडणं हे कितपत योग्य आहे? का लगेचच देशद्रोहाचा गुन्हा, एखाद्या देशाला सपोर्ट करणं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा, किंवा एखाद्या देशाला शत्रुराष्ट्राला कुठंतरी सपोर्ट करणं म्हणजे खूपच काहीतरी वागाचं काम आहे, काहीतरी वेगळं काहीतरी केलं आहे ना, म्हणजे आपल्या देशाचीच दुश्मनी घेतली असं काहीतरी दाखवणं आणि समाजाच्या भावना भडकवणं हे योग्य नाही। यातून आपण समाजाला संदेश काय देतोय या गोष्टीवर विचार केला पाहिजे। सुप्रीम कोर्टानं तर फटकारलेलंच आहे, उच्च न्यायालयानं 2 वेळेस फटकारलं आहे की तुम्ही एखाद्या गुन्हेगाराची घरं ज्या वेळेला त्याचा गुन्हा घडतो त्याच वेळेला का दिसतात, त्याच्या अगोदर तुम्ही काय झोपलेले असतात का? या गोष्टीतून मला एक सांगायचं आहे, पोलिसांनी पोलिसिंगचं काम करावं, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध करावा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावे। एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याला कुठल्या पद्धतीनं थांबवता येईल यासाठी प्रयत्न करावे, ना की त्यामध्ये आग ओतून आगीचं काम करायचं काम, ना की त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल ओतायचं काम हे पोलिसांना करू नये। मित्रांनो, घटनेचं कलम 19 हे आपल्याला खूप प्रकारचं स्वातंत्र्य देतं, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं, प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य येतं। तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की आपल्याला घटनेनं खूप असे अधिकार दिलेले आहेत आणि त्या घटनेनुसारच मी पण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। मलाही त्या घटनेने अधिकार दिलेले आहेत म्हणूनच मी आज बोलतोय। बोललो म्हणजे माझ्यावर कारवाई करावी किंवा बोललो म्हणजे त्याचं घर तोडफोड करावी हे कितपत योग्य आहे? आणि आपण समाजामध्ये काय एक प्रकारचं विष पसरवतोय? समाजामध्ये लोकशाहीचं पाहिजे तेवढ्या पद्धतीनं सामाजिकरण झालेलं नाही, समाजामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं लोकांकडे लोकशाहीबद्दल तेवढी अवेअर नाहीत, त्यामुळे आपण जे करतोय ते लोकांना वाटतं ते योग्यच करतायत, परंतु हे साफ चुकीचं आहे। एखाद्याचं घर पाडणं म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे। जो गुन्हा करतो त्याला सजा भेटलीच पाहिजे, ना की त्याच्या घरच्यांना भेटली पाहिजे। एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला वाटतंय की हा गुन्हा असा आहे तर त्या गुन्ह्यावरती मोठी ॲक्शन घ्या, मोठे कायदे करा। ते कायद्यातून प्रश्न निर्माण होतील किंवा तो कायदा केल्यावरती नंतर त्याच्यावरती चुकीच्या प्रकारची ॲक्शन घेणं ही योग्य नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून मला मित्रांनो सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की लोकशाही ही आपली बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे, त्याच्यामध्ये खूप लोकांनी परिश्रम घेतलेला आहे आणि या लोकशाहीचा अर्थ हे राजकीय लोक खूप चुकीच्या प्रकारे लावत आहेत आणि ते बोलतील तेच योग्य आणि इतर समाज बोलल तर अयोग्य, घटनेच्या विरोधात आहे किंवा घटनेच्या चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो अशा रीतीनं भासवतात, हे कुठंतरी चुकतंय। हे भासवतायत तर मला असं वाटतं की समाजानं पण लोकशाही वाचन केली पाहिजे, लोकशाहीचं मनन चिंतन केलं पाहिजे। लोकशाही ही आपल्या भारत देशामध्ये तयार होण्यासाठी खूप आपल्या नेत्यांनी म्हणजे आपले जे राजकीय नेते, जे चळवळीतले नेते होते त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत, त्याचा मान सन्मान आपण ठेवलाच पाहिजे आणि अशा लोकांकडे किंवा अशा राजकीय नेत्यांना आपण नक्कीच धडा शिकवला पाहिजे। एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो। धन्यवाद।